दिल्ली येथे गेल्या 22 दिवसापासून जंतर मंतरवर देशात आणि राज्यात वारंवार होणाऱ्या पेपर फुटी आणि शिक्षण व्यवस्थेमध्ये जो काही भ्रष्टाचार हा बोकाळा आहे, त्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये 22 दिवसापासून आंदोलन पर्यावरणवादी नेते सोनम वांगचुक आणि काही विद्यार्थी नेत्यांनी सुरू केलेलं होतं. या आंदोलकांशी सरकारने चर्चा करण्याऐवजी परवा सरकारने हे आंदोलन मोडीत काढण्याच्या दृष्टीने सोनम वांगचुक यांचं अपहरण केलं आणि ते अपहरण करून त्यांना जाणीवपूर्वक हॉस्पिटलला त्या ठिकाणी निर्जनस्थळी हॉस्पिटलला नेऊन ऍडमिट केलेलं होतं. आमची मागणी ही होती की नीटचा पेपर फुटला, सीबीएसईचा पेपर फुटू राहिलाय, एमपीसीचे पेपर फुटतायत, महाराष्ट्रामध्ये टीएटीचे पेपर फुटलेले आहे. तर ही जी काही एकंदर व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये मंत्र्यांपासून या सरकारपासून जे काही भ्रष्टाचारी अधिकारी आहे त्यांच्यावर कारवाई सरकारनं करणं अपेक्षित होतं. भविष्यात कधी पेपर फुटी होणार नाही आणि ज्या 22 विद्यार्थ्यांचा बळी गेला तसा बळी भविष्यात जाऊ नये ह्या मागण्यांसाठी ते लोक त्या ठिकाणी बसलेले. तर त्यांच्याशी चर्चा करून हा प्रश्न सोडवणं हे अपेक्षित होतं, परंतु सरकार पोलिसांच्या पाशवीबळावर त्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करतोय. त्या निषेधार्थ आणि दिल्लीमध्ये हे जे काही सगळे आंदोलक बसलेले आहेत त्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी आज भाकपा माले आणि सहयोगी संघटनांच्या वतीने श्रीरामपूरमध्ये हे आंदोलन आम्ही केलेलं आहे.